जय महाराष्ट्र. मी तुळशीदास भोईटे. न्यूजरूम लाईव्ह आपला आवडता कार्यक्रम, ज्यात आपण तुमच्या आमच्या मनातील सर्वांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो. समाजातील मान्यवर नेत्यांच्या मुखातून जे प्रश्न तुमच्या आमच्या मनात अनेक वर्ष असतात, अनेक दिवस साचलेले असतात, त्यांची उत्तरे या कार्यक्रमात आपल्याला मनमोकळेपणाने मिळतात. आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत एक तरुण खासदार, महाराष्ट्रातील तरुण खासदार, कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे. श्रीकांतजी, न्यूजरूममध्ये मनमोकळे उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही त्यासाठीच ओळखले जाता की तुम्ही जे पठडीतलं राजकारण आहे नेहमीचं तेच न करता वेगळ्या कामात स्वतःला गुंतवून घेतलेलं. आत्ताच म्हणजे खरं तर तुम्हाला बोलवायचं कारणसुद्धा असंच आहे की 1,00,000 झाडं आणि तीही अवघ्या काही तासात हजारो लोक त्यासाठी एकत्र आलेली होती. त्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत गेलात. नेमकं हे करताना अडथळेसुद्धा आले असतील, कारण अनेकदा सोपं नसतं अशी कामं करणं. सगळ्यात अगोदर तर आपल्या खूप खूप धन्यवाद की आपण इथे मला बोलावलात आणि या न्यूजरूम चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं. परवाच आपण 1,00,000 झाडं लावलीत. नेहमी आपण बोलत असतो की 1,00,000 झाडं लावणार, 2,00,000 लावणार, 4 कोटी सरकार ही 4 कोटी वृक्षारोपणाचं त्यांचं लक्ष आहे. गेल्या वर्षी 3 कोटी लावले. ग्लोबल वॉर्मिंगवरती आपण नेहमी चर्चा करत असतो. टेम्परेचर वाढतोय, पाऊस आता जर बघितला आपण तर आता जुलै आलाय. अगोदर जो जूनमध्ये पाऊस सुरू व्हायचा तो अजून जुलै सुरू झाल्यानंतरही जसा पाहिजे तसा पाऊस सुरू झालेला नाही आहे. तर याच्यावरती आपल्याला काही ना काहीतरी करायला पाहिजे. नेहमी आपण विचार करत असतो बाबा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, डिबेट करत असतो, पण ॲक्च्युअलमध्ये जे करणं योग्य आहे ते आपण कुठे ना कुठेतरी तो राहून जातो. म्हणूनच एक अवेअरनेस आली पाहिजे लोकांमध्ये. म्हणूनच आम्ही जो संकल्प सोडला 1,00,000 झाडांचा आणि प्रत्यक्ष परवा तो आम्ही पूर्ण केला. एका दिवसामध्ये 20,000 लोकांच्या सहाय्याने लोकसहभागातून हा 1,00,000 वृक्षांचं लागवड आम्ही मांगरूळ इथे केली. एक घडताना असं दिसतं मात्र अनेकदा, वाईट नका वाटून घेऊ, संकल्प केला जातो, हो, झाडं लावली जातात, मात्र त्याचं पुढं काय होईल याची काळजी मात्र घेतली जात नाही. फोटो काढले जातात, ते छापून येतात, टी व्हीवर दिसतं, मोठे आकडे येतात, कोटी कोटी वृक्ष लागवडीच्या गोष्टी होतात, मात्र त्याचं पुढे काय? कारण अनेकदा ते पुढे जगतात का की पुन्हा त्याच जागी पुढच्या वर्षी वृक्षारोपण? हे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे की नेहमी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आता एक फॅशन झाली आहे की पाऊस आला की वृक्षारोपण करायचं, बॅनर लावायचा, मागे फोटो काढायचा आणि परत प्रत्येक दुसऱ्या वर्षी त्याच ठिकाणी परत आपल्या कंपाऊंडमध्ये झाड लावायचं. अनुभव आहेत तसे खरे? हा, आहेत असे. तुम्ही बोलताय ते चुकीचं नाही आहे. पण आज आपण जे केलेलं आहे ते आपण 85 एकर भागामध्ये जिथे आज एकही झाड नव्हते तिथे आपण 20,000 लोकांच्या सहाय्याने 1,00,000 वृक्षांचं रोपण केलं आणि त्याची सांभाळण्याची जबाबदारीही आपण घेतली आहे. लोकांनीही घेतलेली आहे. वेगवेगळ्या संस्था आहेत त्या पुढे आलेल्या आहेत, ज्या मला वाटत नाही अजूनपर्यंत एवढं मेगा वृक्षारोपण एकाच ठिकाणी एकाच वेळी एवढ्या लोकांकडून कधीही झालं असेल आणि एवढे लोक त्याच्यामध्ये सामील झाले असतील एवढा उत्स्फूर्तने. आज ज्या याच्याने 20,000 लोक त्या ठिकाणी येतात त्याच्यावरूनच आपल्याला त्याची म्हणजे एक लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग आणि त्यांचाही सिरियसनेस त्यांच्यापर्यंतही तेवढा अवेअरनेस क्रिएट झाल्यामुळे आज तिथे लोक जमा झाली आणि पुढेही आम्ही त्याचा जो एक 4-5 वर्ष ज्या वृक्षांना आपल्याला सांभाळ करावा लागतो त्याचीही जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. काही इन्स्टिट्यूट्स आहेत, काही संस्था आहेत, त्या संस्था पुढे आलेल्या आहेत. त्यांनी ते दत्तक ॲडॉप्ट करून तेवढा भाग जो आहे 1 एकर समजा ह्या संस्थेने घेतला, 1 एकर ह्या संस्थेने घेतला, तर असा करूनही आम्ही भाग त्यांना दिलेला आहे, जेणेकरून त्याचा सांभाळ ते संस्था करतील आणि पुढे 4-5 वर्षानंतर आपल्याला एक चांगलं तिथे मॅनमेड फॉरेस्ट बघायला मिळेल. मला तुम्हाला त्याच परिसराच्या प्रश्नाकडे घेऊन यायचं आहे. नेवळीचा प्रश्न काही दिवसांपूर्वी गाजतोय. काल गणपत गायकवाड यांनी असं वक्तव्य केलं की अनेक तिथल्या गावकऱ्यांवरती त्यांच्या शारीरिक त्राससुद्धा पोलिसांनी दिला. त्या प्रकरणावर तुमची भूमिका काय? तिथं एअरपोर्ट खरंच व्हायला हवं का? तुम्ही गावकऱ्यांच्या बाजूने आहात, शेतकऱ्यांच्या बाजूने आहात आणि जिथे ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे त्याच्याबाबत तुम्ही दाद त्यांची कशी मागणार? विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला जाणार का? आज आपण नेवाळीचा विषय जर बघितला तो सगळीकडे गाजतोय. नेवाळीचा लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करणार का? नेवाळीचा जो विषय आहे तो तुम्हाला सांगतो, जेव्हापासून खासदार झालो आज 3 वर्ष झाले, 3 वर्षांमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये हा नेवाळीचा विषय घेतला गेला. लोकसभेमध्ये वेगवेगळ्या
झिरो आवर असतील, 377 असेल किंवा मंत्र्यांना भेटणं असेल, आज आपण हे सगळ्या गोष्टी केल्या. आजपर्यंत तर गावकऱ्यांची कधीच भेट डिफेन्स मिनिस्टरबरोबर झाली नव्हती. तेव्हाचे आता पर्रिकर जे होते त्यांची थेट संघर्ष समितीची भेट घालून देण्याचं काम आपण केलं. नंतरचे सुभाष भामरे यांच्याशी आपण भेट घेतली. वारंवार मीटिंग झाल्या याच्यावरती की ह्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. जो गेले कित्येक वर्षापासून वर्ल्ड वॉर 2 पासूनचा विषय प्रलंबित आहे. आज 1600 एकर जागा तिथे आहे. त्या 1600 एकर जागेवरती शेतकरी त्यांची शेती कसतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी, तर शेतकऱ्यांसाठीच आम्ही करतोय. आज शेतकऱ्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. आज शेतकऱ्यांना त्यांची जागा जी आहे ती परत मिळाली पाहिजे, याच्यामधून काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण कुठेतरी असा अनुभव हा राहिलेला आहे की एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या आंदोलनाची दखल तेव्हाच घेतली जाते ज्या वेळेला सर्वसामान्य माणूस, शेतकरी जो आहे तो पेटून उठतो. नेवाणी प्रकल्पाविषयी सुद्धा त्या ठिकाणच्या त्या घटनेचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा असंच घडलेलं आहे. ज्या वेळेला शेतकरी संतापून उठले त्याच्यानंतर त्याची दखल घेतली गेलेली आहे. सरकार कुठेतरी कमी पडत आहे लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये. नक्कीच आता हा जो संताप बाहेर आला शेतकऱ्यांचा, कित्येक वर्ष शेतकरी लढा देत आहेत, भरपूर आंदोलनं झाली, पण त्या आंदोलनाला गेलं सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, जेवढ्या गंभीरतेने तो विषय घेतला पाहिजे होता. आज 70 वर्ष झाले. 70 वर्षामध्ये जर कुठल्या जागेचा तुम्ही तोडगा काढू शकत नसाल तर ती खूप खेदजनक बाब आहे कुठल्याही सरकारसाठी. त्या सरकारने, जे गेलं सरकार होतं आणि आत्ताचंही सरकार, या दोन्ही सरकारने आता, म्हणजे आता गेल्याचं सरकार, आता नवीन जे सरकार आलेलं आहे त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांनाही तीच निवेदन दिलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये सिरियसली पार्ट घ्या. तुम्ही तो नेवाळी याचं फक्त नेवाळी बघू नका, तो स्टेट सब्जेक्ट म्हणून आपण सेंट्रलकडे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. कारण की जर चीफ मिनिस्टरने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली तरच हा विषय कुठे ना कुठेतरी निकाली लागू शकतो. कारण की बैठका वारंवार झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. नेव्ही बरोबर झाल्या आहेत, एअरफोर्स बरोबर झालेल्या आहेत, डिफेन्स बरोबर झाले, सगळ्यांबरोबर झालेल्या आहेत. तर आत्ताच्या सरकारने त्या गंभीरतेने घेतलं पाहिजे आणि मला वाटतं की मुख्यमंत्री ते गंभीरतेने घेतील. सर, 2019 पर्यंत मुद्दा जो आहे याच्यावर तोडगा काढण्यात यश येईल की पुन्हा निवडणुकांसाठीचा हा मुद्दा राहील? निवड, मला तर आमचा तर असंच आहे की याच्यावरती काही ना काहीतरी लगेच ताबडतोब, आता जे आंदोलन झालं त्या आंदोलनामुळे आज सगळे खडकून जागे झालेले आहेत, त्याच्यावरती काही ना काहीतरी एक ठोस तोडगा सगळ्यांना बसून एक निघाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान होता कामा नये, यासाठी सरकारने काम केलं. श्रीकांतजी, कुठेतरी असं वाटत नाही का, म्हणजे तुम्ही स्वतः म्हणालात की वर्षानुवर्षाचा प्रलंबित प्रश्न, गेलं सरकार, आताचं सरकार, शेतकऱ्यांची स्वतःची हक्काची जमीन, त्यातले तांत्रिक मुद्दे आपण बाजूला ठेवूया. सामान्य माणसाला तांत्रिक मुद्दे कळत नसतं. कसेल त्याची जमीन एकीकडे आपण म्हणतो, स्वतः शेतकरी तिथे वर्षानुवर्ष राबत होता. भूसंपादन देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असेलही, मात्र ते करताना सामान्य माणसाला विश्वासात घेऊन ते केलं गेलं पाहिजे. आणि नेमकं तिथंच कुठेतरी घोळ होतोय. सामान्य माणसाला विश्वासात घेऊन, त्याला विश्वास देऊन की बाबा तुझं नुकसान होणार नाही, सरकार तुझं आहे, तुझ्याबरोबर आहे, हे करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरते. त्यामुळे प्रश्न असे चिघळतात असं वाटतं का? नक्कीच आपण जे बोललात की याच्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. अगोदर जर आपण पाहिलं तर ही जागा डिफेन्सकडे म्हणजे एअरफोर्सकडे होती, ती नंतर नेव्हीकडे हस्तांतरित करण्यात आली आणि अगोदर त्याच्यावरती रिक्विजिशन होतं आणि नंतर ते ॲक्विजिशन करण्यात आलं. तर हे रिक्विजिशन टू ॲक्विजिशन कसं झालं हे कुठल्या शेतकऱ्यांना माहिती नाही. तर हे कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांना बाजूला ठेवून, त्यांना विश्वासात न घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि आत्तापर्यंत त्याच्यावरती राजकारण करण्यात आलं. मला असं वाटतं की आत्ता हे राजकारण थांबवलं पाहिजे. याच्यामध्ये अजून वाट सरकारने न बघता याच्यामध्ये ठोस तोडगा असा काढला पाहिजे. यासाठीच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. श्रीकांतजी, तुम्ही अनेक मुद्द्यांवर शिवसेनेचे खासदार असतील दिल्लीत लक्ष वेधतात, मात्र शिवसेनेच्या खासदारांचं तेवढं म्हणजे वजन आता राहिलेलं नाही अशी ओरड होते. ज्या शिवसेनेच्या खासदारांची म्हणजे वजन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये होतं ते आता तितकं महत्त्व किंवा तेवढं त्यांना वजन इथे दिलं जात नाही आणि प्रत्येक गोष्टीवर जे तुमचे मुद्दे असतील त्यांच्यावर पुन्हा इकडे राजकारण सुरू होतं आहे. याच्याबद्दल काय वाटतं आहे? तुमचा अनुभव काय आहे केंद्रातला? आम्ही प्रामाणिकपणे जे खासदार आहोत आज शिवसेनेचे, ते प्रामाणिकपणे त्यांचे विषय जे आहेत, लोकांचे विषय जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो. हे करत असताना सरकारी यंत्रणेनेही
तेवढ्याच तत्परतेने जे आम्ही लोकांचेच विषय मांडत असतो, तर ते लोकांचे विषय त्याच गंभीरतेने घेतले पाहिजे. आणि काही विषय असतात ते त्याची दखल घेतली जाते, पण काही विषय असतात त्याच्यावरती चर्चा होते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर असं बोलू शकत नाही की दखल घेतली जात नाही, कारण की आम्ही बाकी लोकप्रतिनिधीसारखे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही आमचे प्रयत्न करत असतो. पंतप्रधानांना भेटण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार होतो, मात्र तेवढा म्हणजे जे भाजपचे खासदारांना जेवढा वेळ दिला जातो तेवढा बऱ्याच वेळा पंतप्रधानांची भेटसुद्धा नाकारली जाते, अशी शिवसेनेच्या खासदारांचीच ओरड आहे. याविषयी काय सांगता? म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात विचारू तर भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या खासदारांना डावललं जातं का? आणि त्याला जोडून सर पुढे प्रश्न की जेव्हा आता राष्ट्रपतीचं जेव्हा नॉमिनेशन करण्यात आलं तेव्हा शिवसेनेच्या खासदारांना सांगण्यातच आलं नाही. तुमच्याच काही खासदारांनी आम्हाला फोन करून सांगितलं की यामध्ये आम्हाला फक्त सही करण्यासाठी बोलवलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी आहे जेव्हा आम्ही त्याकडे नॉमिनेशन होणार होतं राष्ट्रपतींचा अर्थ, तेव्हा आम्हाला बोलवलंच नाही. शिवसेनेला कुठेतरी आंध्र ठेवलं जातं आहे का आणि शिवसेनेच्या फक्त मतांचा उपयोग केला जातोय का? आता हे फक्त शिवसेनेलाच अंधारात न ठेवता ह्या सगळ्याच बाकी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकांनाही अंधारात ठेवलं जातं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे मला सांगण्याची गरज नाही आहे. आज कोण डिसिजन घेतं आणि काही गोष्टी होतात त्या मी खूप लहान माणूस आहे त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी. तर आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न हे करत असतो. श्रीकांतजी, जर पाहिलं आपण मुंबईमध्ये सेना भाजप आमने सामने येताना पाहायला मिळते. हाच जर पाहिलं ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकी भाजपचं किती वर्चस्व आहे आणि 2019पर्यंत सेनेला किती कसरत करावं लागणार आहे? आपण आता जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिका असेल, त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता मिळवण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. लोकांनी शिवसेनेवरती विश्वास 25 वर्षानंतरही दाखवला. तीच गोष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्येही आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण शिवसेनेचंच सत्ता आहे. शिवसेनेवरती लोकांनी विश्वास दाखवला. तर लोकांचा विश्वास हा शिवसेनेने केलेले एवढ्या वर्ष जी केलेली कामं आहेत, बाळासाहेबांची जी पुण्याई आहे, बाळासाहेबांनी केलेलं काम आहेत, दिघे साहेबांनी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलेलं काम आहेत, आणि आता आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे दिवसरात्र काम करत आहेत, त्यांच्या कामावरती विश्वास दाखवून लोकांनी आम्हाला सतत निवडून दिलेलं आहे. आणि प्रत्येक निवडणूक ही शिवसेना सिरियसलीच घेत असते. आणि निवडणुकीसाठी शिवसेना का असा वेगळा अभ्यास करावा लागत नाही, कारण की आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत तो वर्षभर लोकांची कामं सोडवण्यामध्ये, आणि ज्या शिवसेनेच्या शाखा आहेत त्या नेहमी सुरू असतात, की असं नाही की इलेक्शन आलं की ऑफिस उघडा आणि मग लोकांची संपर्क साधा. तर हा जो संपर्क शिवसेनेचा लोकांबरोबर आहे तो खूप घट्ट आहे. म्हणूनच आज आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळतोय. हा तरुण खासदार जो आहे ना तो तसा कमी बोलतो, जास्त आक्रमक वाटत नाही, मात्र बोलताना नेमके जे संकेत देतो आहे की आम्ही निवडणुका पुरतं काही कार्यालय उघडत नाही, आमच्या लोकांशी संपर्क कायमच सुरू असतो. मात्र लोकांशी हा जो संपर्क असतो, कारण अनेक वेळा अनेक प्रश्न असे असतात की त्या भागातले ते प्रश्न आहेत हेही बाहेरच्या आपल्यासारख्यांना माहीत नसतात. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कल्याण मतदारसंघातला, लोकसभा मतदारसंघातला, तो आहे दुष्काळाचा. होय, कल्याण जरी आपल्याला शहरी भाग वाटत असला तरी त्या लोकसभा मतदारसंघात मात्र पाणी टंचाईचा, दुष्काळाचा प्रश्न खूपच तीव्र आहे. त्याविषयी नेमकं काय केलं जातं आणि ते स्वतः काय त्यांच्याकडे त्यासाठी योजना आहे त्याबद्दल सुद्धा त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. कमी बोलायचं पण मुद्द्याचं बोलायचं. श्रीकांत शिंदेंची कदाचित हेच धोरण दिसतंय, त्यामुळे आपण त्यांना मुद्द्यावरच नेमकं आणूया. लोकसभा मतदारसंघात तुमच्या अनेक गावं अशी आहेत की वर्षानुवर्ष काय, खरं तर दशकानुदशकं त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मुंबईच्या खूप जवळ आहेत, मुंबईला पाणीपुरवठा त्याच पुढच्या पूर्ण पट्ट्यातून होतो. पालघर जिल्हा आहे, त्यानंतर तुमचा ठाणे कल्याण मतदारसंघ सुरू होतो. मात्र नेमकं मुंबईसाठी येणारे, ठाणे शहरासाठी येणारे, मीरा भाईंदर साठी येणारे पाण्याच्या जलवाहिन्या तिथून येताना दिसतात. मात्र शेजारी तीव्र पाणी टंचाई, हे खूप विषम आणि अस्वस्थ करणारं चित्र दिसतं. नक्कीच हा जो भाग आहे, मलंगडचा भाग असेल, हा मलंगडचा भाग महानगरपालिका, एका साईडला महानगरपालिका आणि एका साईडला हा ग्रामीण पट्टा. वर्षानुवर्ष जसं आपण म्हणालात की इथे पाणी टंचाईचा विषय जो आहे तो खूप गंभीर आहे. आज तिथे इतके वर्ष झाले पाणी नियोजन जे आपण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असतं ते ह्या ठिकाणी नाही आहे. त्याचबरोबर पाऊस भरपूर पडतो, पण ह्याला जे पाणी ह्या पावसामधून अडवलं गेलं पाहिजे त्याचं काम
न करण्यामुळे आज 30-40 वर्ष अगोदर जे बंधारे बांधले होते, चेक डॅम बांधले होते पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी, त्याची रिपेअरिंग कधी झाली नव्हती. पण आपण गेले 2 वर्षापासून ह्या दुष्काळावरती हा दुष्काळ त्या गावांमधून कसा काय दूर होईल. जेव्हा इलेक्शन्स होते तेव्हा इलेक्शनमध्ये ह्या गावांमध्ये फिरत असताना ह्या पाणी टंचाई, इलेक्शन पण मेमध्येच होते, एप्रिल-मेमध्ये, तेव्हा खूप ह्या गावांमध्ये फिरत असताना एक खूप विचित्र चित्र आणि म्हणजे शहराला लागून असणारं हे जे गाव आहेत तिथे आजही पाणी टंचाई लोक सामोरे जात आहेत. तर त्यासाठीच आम्ही हे ऑपरेशन दुष्काळ गेल्या 2 वर्षापासून सुरू केलं की जी बंधारे आहेत तिथे त्या बंधाऱ्यांचं गाळ काढण्याचा जो कधीच झाला नव्हता, या बंधाऱ्यांच्या गाळ काढण्याचं काम आम्ही गेले 2 वर्ष करतोय. आणि प्रत्येक बंधाऱ्यामधून तलावामधून तुम्हाला सांगतोय की हजार टन आम्ही गाळ काढला. अगोदर एका तलावापासून आम्ही सुरुवात केली. अगोदर वाटलं की कसं काय होईल, पण नंतर हळूहळू म्हणजे कुठलंही काम आपण करत असताना ती एक चळवळ सुरू झाली पाहिजे. ती चळवळ त्या मतदारसंघामध्ये सुरू झाली. लोकसहभागातून आम्ही आज त्या 15 तलावांचा गाळ काढला. तिथे मलंगडवाडी आपल्याला माहीत असेल, मलंगड जे गाव आहे तिथे कधीच लोकांनी नळाने पाणी लोकांना मिळालं नव्हतं. आज तिथे आपण ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने तिथे टाकी उपलब्ध करून दिली. लोकांना 2 वेळा पाणी लोकांना सकाळ आणि संध्याकाळ लोकांच्या घराच्या समोर पाईपलाईन घालून दिली आणि लोकांना 2 वेळा पाणी मिळतं. एक ठिकाण असं होतं पोसरी, तुम्हाला आवर्जून सांगतो आणि प्रत्येक वेळी मी सांगतोय, पोसरी एक गाव असं आहे की तिकडे लोकांना रात्री 2:30 वाजता 3 वाजता कधीही पाणी यायचं. आणि ज्या एका नळावरती गावच्या एक 100-150 हंडी असे रांगा लावून लोक वाट बघत बसायचं की बाबा आमचा नंबर कधी येईल. हफ्त्यातून आम्हाला पिण्यासाठी फक्त 1-2 वेळा पाणी मिळायचं. आज तिथे ह्या बंधाऱ्यांचं काम केल्यामुळे, टेबल वॉटर वाढल्यामुळे, तिथे बोरवेल मारल्यामुळे तिकडे लोकांना 2 वेळा पाणी मिळतं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या कधी केल्या नव्हत्या त्या आम्ही एक्सपेरिमेंट करून बघितल्या आणि आज लोकांच्या आपल्या छोट्याशा करण्यामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडतो आहे. आणि त्याच्याच नंतर पालकमंत्र्यांनी, कलेक्टरनी पाहणी केली. आज तिथे एक जण कावडीने पाणी घालून शेती करत होता, भेंडीचं रान फुलवत होता. आज तोच शेतकरी त्याची शेती करण्याची जी क्षमता ती वाढली त्या पाण्यांमुळे. आणि आज तिथे आम्ही क्लस्टर फार्मिंग हे कलेक्टर, राज्य शासन असेल, या सगळ्यांच्या माध्यमाने क्लस्टर फार्मिंग आम्ही तिथे राबवतो, जेणेकरून डायरेक्ट शेती लोकांपर्यंत त्याचा शेतमाल पोचेल. त्याचबरोबर मलंगवाडीचं तुम्हाला सांगितलं तर तिकडे एक म्हणजे एक एजंट एक किस्सा सांगतो की एक 60 वर्षाची मुस्लिम महिला आली माझ्याकडे. जेव्हा आम्ही त्या ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने लोकांना पाणी दिलं तेव्हा ती म्हणाली की बेटा मैंने कभी ऐसा सोचा नहीं था कि मेरे जीते जी मैं नल का पाणी पिऊंगी करकून. तर तो एक किस्सा नेहमी माझ्या लक्षात आहे की राहतो की आपण एक छोटंसं काम केलं जे आपल्याला करायचंच आहे, पण ह्या छोट्याशा करण्यामुळे एका म्हणजे भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. तर अशी ही कामं जी आहेत ती आमची कामं सुरू आहेत. आज गेल्या वेळी 15 तलावं, त्याच्या अगोदर 3-4 तलावं आणि ह्यावर्षी स्वतः कलेक्टरनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन ज्या बंधाऱ्यांची हाईट वाढवली नव्हती त्या बंधाऱ्यांची हाईट वाढवण्याचं काम केलेलं आहे. कारण की ग्रामीण पट्ट्यामध्ये अशाच तऱ्हेने तुम्हाला बोरवेलनीच पाणी पुरवावं लागतं. तर याच्यावरती आमचं काम चालू आहे की प्रत्येक जे पाडा आहे त्या प्रत्येक पाड्याला मुबलक असं पाणी मिळालं पाहिजे. श्रीकांतजी, पाण्याचा प्रश्न म्हणून आता काही दिवसापूर्वी क्लस्टर डेव्हलपमेंटला मान्यता मिळालेली आहे. मात्र क्लस्टर डेव्हलपमेंट ठाण्यातलं जर पाहिलं आपण तर ते काही गोष्टीवरती अडलं गेलं होतं. एक तर सगळ्यात मोठं ठाणे शहराचं धरण नव्हतं स्वतंत्र, ड्रेनेज लाईन नव्हती आणि तिसरं म्हणजे वाहतुकीचा प्रश्न होता. हे सगळं प्रश्न असताना परवानगी मिळालेली आहे, शिवसेनेचे अनेक बोर्ड लागलेले आहे. मात्र हे सगळा प्रश्न असताना नेमकं आता कसे प्रश्न सुटणार आहेत, कारण धरण नाही आहे, ड्रेनेज नाही आहे. आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष शिवसेनेने हा लढा दिला क्लस्टरसाठी. आवर्जून इथे सांगतो की माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी गेले 10 वर्ष हा विषय 1 दशक पूर्ण हा लावून धरला. विधानसभेमध्ये असेल किंवा आंदोलनं असतील किंवा मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये खुद्द माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हेही सहभागी झाले होते. तर आज एका दशकानंतर क्लस्टर योजना ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहरामध्ये, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये लागू झाली. आणि नक्कीच ज्या काही गोष्टी असतील, टेक्निकल गोष्टी असतील
त्या नक्कीच टेक्निकल गोष्टी सॉल्व करून जो जसं आपण पाण्याचा विषय म्हटले, आज काळू आणि शाही याच्यावरही आमचं काम चालू आहे की एक ठाण्याला स्वतंत्र असं धरण मिळालं पाहिजे. त्यासाठी काळू आणि शाहीचा मार्ग जो आहे तो आम्ही विचार करतो आहे की काळू आणि शाही हे ठाणे शहरासाठी एक स्वतंत्र धरण लवकरच उपलब्ध होईल. श्रीकांतजी, आताच तुम्ही शेतीचा विषय काढला. तुमच्या मतदारसंघात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. तिकडनं चांगला आणि ताजा माल मुंबईत किंवा ठाण्यासारख्या शहरात येतो. मात्र ते जे शेतकरी माल पिकवतात ते विकण्यासाठी कुठेतरी बाजारपेठ उपलब्ध नसते. म्हणजे त्यांना बसण्यासाठी हक्काचं असं हे ठिकाण नसतं. कुठेतरी रस्त्याच्या कोपऱ्यात किंवा रस्त्याच्या बाजूला वगैरे असं. तर ह्यासाठी तुम्ही काय कराल का? यासाठी आपण आता पहिलं पाऊल म्हणजे क्लस्टर फार्मिंगच्या माध्यमाने लोकांना थेट जो माल आहे तो प्रत्येक कॉम्प्लेक्स, प्रत्येक सोसायटीपर्यंत जाईल याची सोय आपण करणार आहोत सगळ्यात अगोदर. तर म्हणजे डायरेक्ट जो शेतकरी आहे तो डायरेक्ट त्यांच्या कंपाऊंडपर्यंत, आणि तसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठाणे शहरामध्ये सुरू केलेलं आहे की त्याचा शेतमाल डायरेक्ट कॉम्प्लेक्सपर्यंत आणि ताजी लोकांनाही ताजी म्हणजे भाजीपाला मिळेल, आणि त्यालाही जो योग्य जो मधला मिडलमॅन जो अगोदर होता तो बाजूला होऊन एक योग्य ते त्याला त्याचा मोबदला मिळेल. एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी आता तुम्ही जी योजना मांडली, पण एक अडचण अनेकदा लक्षात येते की आता नाशिकच्या पट्ट्यातील, पुण्याच्या पट्ट्यातील, ठाणे पालघरमधील सुद्धा शेतकरी थेट मुंबईत माल घेऊन येतात, ठाणे शहरात सुद्धा येतात. मात्र ग्राहकांना हे माहीत नसतं की ते केव्हा येणार आहेत. त्या दृष्टीनं काही नियोजन करता येईल का? कारण नेमकं घडतं कसं की शेतकरी उभा आहे, माल ताजा आहे, माल खूपच स्वस्त आहे, अगदी 50% स्वस्त असतो. मात्र ग्राहकांना माहीतच नसतं की यावेळी हा शेतीमाल इथे उपलब्ध होऊ शकतो. आम्ही हे ठाणे शहरामध्ये आता एक्सपेरिमेंट केलेलं आहे की प्रत्येक कॉम्प्लेक्स वाईज त्याची थोडीशी पब्लिसिटी वगैरे करून आणि डायरेक्ट त्या कॉम्प्लेक्समध्येच ती गाडी येऊन, म्हणजे ती गाडीच एक स्टॉलसारखी रेडीमेड असते की डायरेक्ट तो शेतकरी त्या गाडीला घेऊन तिथे त्याची शेती भाजीपाला घेऊन डायरेक्ट विकण्याचं काम करतो. तर हे हळूहळू हे अवेअरनेस क्रिएट होतं आहे. तर त्याच्यामध्ये याला थोडा वेळ लागेल, पण नक्कीच हे एक यशस्वी पाऊल ठरेल. मात्र एक थोडंसं काही बाबतीतलं म्हणजे ठाण्यात तुम्ही सत्तेत आहात, कल्याण डोंबिवलीला तुमची सत्ता आहे, पुढे अंबरनाथ वगैरे संपूर्ण नागरी भागात तुमच्या सत्तेखाली आहे. अनुभव वाईट काही वेळा असे येतात की मराठी फेरीवाले किंवा अशा प्रकारचे मराठी शेतकरी जेव्हा रस्त्यावर जाऊन, आत्ताच मनोज सातवी यांनी सांगितलं तसं रस्त्यावर जेव्हा बसतात तेव्हा कारवाईचा वरवंटा नेमका फिरतो तो अशांवर. ते रोखण्यासाठी कुठेतरी प्रशासनाची संवेदनशीलता जागा करण्यासाठी काही करता येईल का? आता आम्ही तेच महानगरपालिकेच्या माध्यमाने त्या जसं मच्छी मार्केट आहे तसं भाजी मार्केट एक प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक विभागनिहाय हे करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून लोक जी आहे त्यांना फेरीवाल्याच्या म्हणजे रस्त्यावरती शेती विकावी लागणार नाही, त्यांना त्यांचं एक हक्काचं स्थान असं मिळेल. तर आम्ही हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्फत आता सुरू करणार आहोत. एक प्रत्येकाला एक विभागनिहाय एक सेंटर उपलब्ध करून देऊ, जेणेकरून अंबरनाथमध्ये असेल किंवा कल्याण डोंबिवली किंवा ठाण्यामध्ये असेल हे भाजी मंडई एक प्रत्येक विभागनिहाय सुरू करणार आहोत. मात्र तिथे शेतकऱ्यांनाच प्राधान्य असेल, शेतकऱ्यांनाच प्राधान्य द्यायला लागेल ना. नक्कीच, म्हणजे ही एक चांगली बातमीच म्हणावी लागेल. थोडंसं आपल्याला थांबायचं ब्रेकसाठी, ब्रेकनंतर, कारण आतापर्यंत नागरी भागातील खासदार आणि चर्चा मात्र होत होती शेतीच्या प्रश्नावर, कारण शेतीचा भागही, ग्रामीण भागही कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे वाहतुकीचा. मरे म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे इथपर्यंत टोकाचं वर्षानुवर्ष आपण बोलत असतो, ऐकत असतो. नेमकं यासाठी सुद्धा खासदार या नात्यानं श्रीकांत शिंदे काही करतात का? कारण अनेकदा लोकांच्या मनातही या संदर्भात अनेक प्रश्न असतात. आमच्या टीममधीलही अनेक त्यांच्याच मतदारसंघातील याच प्रश्नाचा सामना करतात. त्यामुळे त्याविषयी सुद्धा बोलायचं आहे एका ब्रेकनंतर. कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हटला की मुंबईकर, म्हणजे मुंबईकरच म्हणले मी त्यांना सुद्धा, की त्यांना आपल्या कामासाठी, आपल्या रोजगारासाठी मुंबईत पोहोचायचं कसं हा नेहमीचा प्रश्न असतो. 8:40ची सुटली CST तर 8:45ची मिळेलच याची खात्री नसते, कारण ती कधी रद्द होईल किंवा कल्याणच्या पुढे आल्यानंतर ठाण्याला ती गाडी पोहोचेलच का, की त्याआधीच कुठेतरी डिरेल होईल किंवा आणखी काहीतरी दिरंगाई होईल याची खात्री नसते. त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यातील
कार्यालयीन कर्मचारी असो किंवा कारखान्यातील कामगार वर्ग असो, सर्व जगतात ते लेटमार्कच्या भीतीखाली. श्रीकांतजी, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अनेकदा राजकारण्यांच्यावरती आक्षेपसुद्धा घेतला जातो. मग ते नगरसेवक असो, आमदार असो किंवा खासदार असो, यांचं काय आहे, हे मस्त की आलिशान गाड्यांमधून फिरतात, आमची काय वाट लागते हे कोणी पाहत नाही. या लेटमार्कच्या भीतीकडे कशा दृष्टीने पाहता, कसा हा प्रश्न सोडवता येईल? मरे त्याला कोण रडे, यातून लोकांना कसं बाहेर काढणार? आता आपण माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला तर आज सगळ्यात जास्त जो वर्ग आहे तो ह्या बदलापूर, अंबरनाथ, कल्याण इथून मुंबईला जात असतो. वर्षानुवर्ष जी सेवा आहे रेल्वेची, त्याच्यामध्ये जो बदल घडायला पाहिजे होता लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणामध्ये, रेशोमध्ये, आज लोकसंख्या वाढत चाललेली आहे, पण जी ट्रेन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती हळूहळू त्या ह्याला मॅच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज आपण माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला तर आज अगोदर ज्या 9 डब्यांच्या गाड्या होत्या आज तो 12 डब्यांच्या झालेल्या आहेत. आज 15 डब्यांच्याही आपण एक गाडी तिथे सुरू आहे, म्हणजे एक 30-40 फेऱ्या ते करते. पण पुढे सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या 15 डब्यांच्या झाल्या पाहिजे. आज वर्षानुवर्ष ज्या 5व्या आणि 6व्या लाईनचं काम आपण म्हणजे काम सुरू ऐकतोय फक्त की काम होणार होणार होणार, पण ते आता 2019 पर्यंत त्याचं काम पूर्ण होणार आहे. ज्या अडचणी होत्या, ज्या कित्येक वर्ष त्याच्यामध्ये कोर्टाच्या मॅटर्स असतील किंवा लोक राहत असतील त्यांचा विस्थापनेचा विषय असेल किंवा NOCचे विषय असतील, हे सगळे विषय आता दूर झालेले आहेत आणि त्या 5व्या आणि 6व्या लाईनचं ट्रॅकचं काम मोठ्या जलद गतीने सुरू आहे. जेव्हा हे 5व्या आणि 6व्या लाईनचं काम आता पूर्ण झाल्यानंतर एक 100 फेऱ्या अजून वाढणार या 5व्या आणि 6व्या लाईनमुळे. आणि जेव्हा या 15 सगळ्या स्टेशन्सची जास्तीत जास्त 15 डब्यांच्या गाड्या जेव्हा सुरू होतील तेव्हा हा जो विषय आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जो लेट होण्याचा आहे किंवा जागा नसण्याचा आहे किंवा गर्दीचा आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. त्याचबरोबर आपण मध्ये बघितलं दिव्यामध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर आज दिव्यालाही आपण फास्ट लोकल थांबवण्याचं काम केलं. तिकडच्याही लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे. तर अशी सगळी कामं जी आहेत रेल्वेच्या माध्यमाने सुरू आहेत, पण हे 5व्या आणि 6व्या लाईनचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या पट्ट्याला जेवढा पाहिजे तेवढा रिलीफ मिळणार नाही. फक्त आपण रेल्वेवरती डिपेंड राहू नये ह्यासाठीच गेल्या 2.5 वर्षापासून आपण एक ऑल्टरनेट पर्याय म्हणून जलवाहतूक याचा पाठपुरावा करतो आहे. जलवाहतूक जो आज आपण उल्हास नदी जर बघितली तर ही पूर्ण कनेक्ट करते आपल्या ठाणे, नवी मुंबई असेल, कल्याण असेल, परत उल्हासनगरपर्यंत. जर ह्या वॉटरवेजमध्ये जर आपण जलवाहतूक सुरू केली तर एक मोठा पर्याय, ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट या लोकांसाठी उपलब्ध होईल. त्यासाठीच आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यशही मिळालेलं आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने आज सगळ्याच महानगरपालिका एकत्र येऊन ठाणे महानगरपालिकेने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यासाठी एक 200 करोडचं जलवाहतुकीचा पर्याय DPR आपण बनवलेला आहे. त्याच्यामध्ये जेटी असेल आणि डिसलिटिंगचं काम असेल आणि हे आता त्याच्यात माननीय ट्रान्सपोर्ट मिनिस्टर गडकरी साहेब यांच्याबरोबरही भरपूर बैठका झाल्या. त्यांच्याकडून ही ग्रीन सिग्नल आलेलं आहे आणि हे लवकरात लवकर काम आता इम्प्लिमेंट होणार आहे, जेणेकरून फक्त रेल्वेवरती आपण अवलंबून न राहता एक ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट लोकांना मिळेल. एक रो सेवा असेल किंवा पॅसेंजर कॅरिंग सेवा असेल, ही सेवा इकडच्या लोकांना उपलब्ध होईल आणि तो माणूस थेट जाऊ शकेल ठाण्याला, थेट जाऊ शकेल नवी मुंबईला, थेट जाऊ शकेल मीरा भाईंदर वसईला. तर असा हा फर्स्ट फेजमधला वॉटर ट्रान्सपोर्टचा विषय आहे. त्याचबरोबर आपल्याला ठाऊक असेल की मध्ये मेट्रो जेव्हा मंजूर झाली कल्याण भिवंडीपर्यंतची, तेव्हा आपण एक मिसिंग लिंक्स एक प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं आपण की ही जी मेट्रो आहे, हा जो डेन्स भाग आहे जो कल्याण मतदारसंघातला आहे लोकसभेमधला, याला ऑल्टरनेट ट्रान्सपोर्ट म्हणून मेट्रो ही आली पाहिजे. जी मेट्रो तळोजापर्यंत आलेली आहे तीच मेट्रो पुढे येऊन शिळफाट्यावरून डोंबिवलीमधून कल्याणला जर गेली तर हा जो माणूस आहे इकडचा जो राहणार आहे तो पूर्ण जो नवी मुंबईलाही जाऊ शकतो फिरून, तो वसईलाही जाऊ शकतो, तो ठाण्यालाही जाऊ शकतो, तो सगळीकडे एक लूप बनेल
आणि तो त्या माणसाला एक ट्रान्सपोर्टसाठी ऑल्टरनेट रूट तयार होईल. त्याचबरोबर डोंबिवली आणि माणकोलीचा विषय, तोही ब्रिजचा विषय आपण भरपूर वर्षापासून ऐकत होता, आज तिचं काम सुरू झालेलं आहे. तर असे सगळे जे ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत, फक्त रेल्वेवरती डिपेंड न राहता ही सगळी कामं चालू आहेत. या परिसराबद्दल बोललात, त्या मेट्रोचे प्रकल्प अनेक तुमचे कल्याण मार्गेच फिरत आहेत. अंबरनाथ, बदलापूर या साईडला अनेक मराठी असा क्राऊड आहे जो इकडचा मोठा वर्ग आहे. त्यांना नवी मुंबईला अनेक जण कामाला जातात, त्यांच्यासाठी अल्टरनेट पर्याय तुम्ही काय देणार? दुसरा की ह्या लोकलच्या सेवा, या लोकल फेऱ्या किती होणार? कारण अनेक अशा फास्ट गाड्या आहेत, ते एक एक तासांनी अंबरनाथ बदलापूरकरांसाठी आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक वर्ग लेटमार्क तो होतोच. त्यांच्यासाठी तुम्ही लोकल फेऱ्यांची मागणी करणार का? आणि तो दुसरा प्रश्न की या लोकांसाठी तुम्ही मेट्रोचा मार्ग पर्याय देणार का? नक्कीच आपण लोकल फेऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते सारख्या आपण त्याची मागणी करत असतो की जास्तीत जास्त आता आपल्याला ज्या नवीन रेक्स येणार आहेत सिमेंट्सच्या, त्या ह्या सेंट्रल रेल्वेवरती येणार आहेत आणि ह्या लोकांना, सेंट्रल रेल्वेच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. जास्तीत जास्त फेऱ्या ह्या सेंट्रल रेल्वेवरती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहेत. आणि मेट्रोचा जो मार्ग आहे तो आता आपण त्यांना जो सजेस्ट केलेला आहे तो एक म्हणजे कल्याणपासून अंबरनाथ हा काही जास्त डिस्टन्स नाही आहे, पण त्याचाही एक ऑल्टरनेट आपल्याला विचार करावा लागेल इन फ्युचरमध्ये की कसं काय. आज आपण जर पाहिलं, आज मेट्रो जो प्रकल्प सुरू आहे, जो कित्येक वर्ष अगोदर त्याचा प्लॅनिंग केलं होतं, पण एक्झिक्युशन आत्ता होत आहे. सर, अल्टरनेट ट्रान्सपोर्टवर तुमचं काम सुरू आहे, चांगली बाब आहे, पर्याय हा असलाच पाहिजे. मात्र जर रेल्वे पाहिली तर ती मुंबईची लाईफलाईन आहे. प्रत्येक वेळेचे अनुभव आहेत, म्हणजे 4 महिने ज्या वेळेला पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये त्या दिवसांमध्ये प्रवास करत असतो त्यावेळेला ठाण्याला वेळेमध्ये ती लोकल पोहोचेलच असं नाही आहे. कारण पहिला पाऊस पडला की काय झालेलं आहे ते सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, सर्व मुंबईकरांनी अनुभवलेलं आहे. ट्रेनचा खोळंबा होतोच होतो, म्हणजे 3-3, 4-4 तास ट्रेन त्या ठिकाणी येत नाही, पूर्णपणे जे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं असतं. पावसाळ्याच्या दिवसात तरी रेल्वे, किमान रेल्वे तरी व्यवस्थित चालेल यासाठी काही काम करणार आहात का? हा जो पाऊस पडल्यानंतरचा जे पाणी जमा होतं रेल्वे ट्रॅक्सवरती, आज त्याच्यासाठी टेक्निकल गोष्टी आणि जे स्टेशन्स लो लाईंग एरियामध्ये आहेत, आज आपण समुद्र किनारी राहतो, कोस्टल एरियामध्ये आपण राहतो, तर जेव्हा भरती वगैरे येतं तर तेव्हा आपण काहीच करू शकत नाही जेव्हा जास्त पाऊस पडतो. पण त्याच्यावरही फक्त ते एक कारण न देता जे नाले वगैरे सगळे आहेत ते नाले जर चांगल्या प्रकारे नियमितपणे साफ झाले पाऊस पडण्याच्या अगोदर, आणि म्हणजे वर्षानुवर्ष त्याचं काम पूर्ण वर्षभर त्याचं काम सुरू राहिलं पाहिजे. ही एक फक्त पाऊस आला की नाले सफाई सुरू होते असं न करता एक त्याच्यावरती स्वतंत्र यंत्रणा जर लावली की बाबा ते नाले जे आहेत ते साफ झाले, आणि लोकांनाही तेवढंच, आज स्वच्छ भारत आपण बोलतो पण ते इम्प्लिमेंट होताना कुठे जास्त दिसत नाही. आज लोकांनी तेवढ्याच योगदान लोकांनीही दिलं पाहिजे, लोकही तेवढे अवेअर झाले पाहिजे आणि लोकांनीही त्याच्यामध्ये सहयोग दिला पाहिजे. सगळ्याच गोष्टी प्रशासनावर ढकलून काही होणार नाही. आज आपण बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपण कचरा करत नाही, पण आपल्या देशात आपण कचरा करतो सर्रास. रेल्वेनंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे म्हणजे रिक्षाचा. ठाणा भाग असेल, कल्याण भाग असेल, या भागामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती रिक्षा चालकांची मजुरी पाहायला मिळते. त्या संदर्भातल्या आम्ही बातम्या दाखवतो. एक नाही, दररोज या भागामधून ठाणा आणि कल्याण या भागात रिक्षा चालकांची मजुरी असते. महिलांच्या बाबतीत असेल, मुलींच्या बाबतीत असेल, या ठिकाणी या रिक्षा चालकांकडून जी जेव्हा दररोज मजुरी आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्याकडून जेव्हा ते सांगतील तेच त्यांना दर द्यावे लागतात. अनेक वेळा मुलींचा विनयभंग होतो. या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? रिक्षा चालकांच्या ज्या संघटना आहेत त्यांची भेट घेणार आहात का? आयुक्तांची भेट घेणार आहात का? या संदर्भात काय करणार तुम्ही? रिक्षाची जी मजुरी आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त इल्लिगल परवानेधारक जे रिक्षा आहेत त्याच्यावरती कारवाई होणं खूप गरजेचं आहे. आज इल्लिगल रिक्षाचा सुळसुळाट भरपूर आहे, तर त्या इल्लिगल रिक्षा जेवढ्या लवकर बंद होतील तेवढा जास्त चांगला रिलीफ लोकांना मिळेल. आणि मध्ये रावते साहेबांनीही या इल्लिगल रिक्षाधारकांवरती कारवाई झाली पाहिजे याच्यावरती त्यांनी सांगितलं होतं. तर ह्या इल्लिगल रिक्षांवरती जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे. रावते साहेबांची तुम्ही भेट घेऊन या संदर्भात ज्या अनधिकृत रिक्षा आहेत प्रामुख्याने ठाणे, कळवा, विटावा या भागात मोठ्या प्रमाणावरती, आणि त्या ठिकाणीच मजुरी होती, तर त्या संदर्भात तुम्ही भेट घेणार आहात का? याचा पाठपुरावा करणार आहात का? नक्की याच्यावरती पाठपुरावा सुरू आहे आणि शिवसेनेच्या मार्फत ही मध्ये आम्ही एक ड्राईव्ह घेतला होता डोंबिवलीला, आपल्याला माहीत असेल, फेरीवाल्यांच्या विरोधात आणि रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये. तर ही कामं सुरू आहेत, पण ही कुठे ना कुठेतरी इम्प्लिमेंट झाली पाहिजे. आपल्याच पुढचा प्रश्न खात्याच्या असा आहे की कल्याण स्थानकामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारं घाणीचं साम्राज्य आणि रेल्वे ट्रॅकमध्ये
जी घाण होते त्याच्यामुळं पसरणारं दुर्गंध आणि जे भीक मागणारे जे लोक आहेत ते प्लॅटफॉर्मवरती कायम झोपलेले असतात, त्यामुळं प्रवाशांनी चालायचं कुठून हा प्रश्न कायम उपस्थित होतो। याच्यावरती जी रेल्वे प्रशासन असेल आणि ज्या महानगरपालिकेच्या हद्दीमधलं जो स्टेशन असेल यांनी कंटिन्युअसली ड्राईव्ह घेणं खूप गरजेचं आहे, एकत्र मिळून, की महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन। असं काय होतं की जेव्हा रेल्वे प्रशासन ड्राईव्ह घेते तर ते महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये जातात, जेव्हा महानगरपालिका घेते तेव्हा रेल्वे प्रशासनाच्या ह्याच्यात जातात। तर ह्या दोन्ही प्रशासनांनी एकत्र जर ड्राईव्ह घेतली आणि कंटिन्युअसली ड्राईव्ह घेतली पाहिजे। मध्ये आम्ही ड्राईव्ह घेतली ही, पण काय ॲज अ लोकप्रतिनिधी आज आमचे भरपूर विषय असतात, आज लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे, तर ह्याच्यामध्ये प्रशासनाने गंभीरतेने ते विषय घेतले पाहिजे आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली काम करत राहिलं पाहिजे, जेणेकरून जे त्या स्कायवॉकवरती असतील, ज्या स्टेशनच्या परिसरामध्ये असेल, मध्ये आपल्याला आठवत असेल की डोंबिवली परिसरामध्ये राजरोसपणे एक व्हिडिओ पार्लर सुरू होता, मटका पार्लर सुरू होता, तो आम्ही त्याच्यावरती कारवाई करून सरप्राईज व्हिजिट देऊन तो आम्ही आज तोडायला लावला। कित्येक वर्ष ते रेल्वे प्रशासनाच्या हद्दीमध्ये म्हणजे स्टेशनवरती कुठला मटका पार्लर सुरू असेल हे आपण कल्पना करू शकत नाही, पण तो राजरोसपणे सुरू होता, पण तो आपण सगळ्यांच्या मदतीने तो तोडला आपण तिथे। आज फेरीवाल्यांवरतीही कारवाई होते, पण हे जोपर्यंत अजूनपर्यंत जसं काम म्हणजे प्रशासनाला करायला पाहिजे तसं प्रशासनाने केलं पाहिजे एकत्र मिळून। अनधिकृत रिक्षांसंदर्भात आता बोलले आपण की दिवाकर रावत्यांकडे हे सगळं खातं आहे। मागे कल्याणमध्ये JCB लावून रिक्षा तोडण्यात आल्या, मात्र या कारवाईमध्ये सातत्य दिसत नाहीये। स्टंटबाजी होती का आपल्या खात्याची ती फक्त? नाही आता विरोधकांकडून तसंच आरोप होतो, कारण आत्तापर्यंत तसंच मुजोर रिक्षावाल्यांचा किंवा अनधिकृत रिक्षा आहेत त्या राजरोसपणे सुरू आहेत। या सगळ्यांवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। मात्र एक मुद्दा जो महत्त्वाचा येतो ना, की तुम्ही सातत्याने सांगताय की काय केलं गेलं पाहिजे, ती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एक प्रकारे तुम्ही सांगता, मात्र रेल्वेचे अधिकारी जे आहे, प्रशासन जे आहे, त्यांना वाटत नाही की यातलं काहीही करावंसं नाही, तर तुम्हाला जाऊन एक प्रकारे कायदा हाती घेऊन तुम्ही ते तोडफोड केली तिकडे तुमच्या शिवसैनिकांनी, मात्र स्वतः रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ते दिसत नव्हतं। आत्ता ॲलिसने जो मुद्दा मांडला कल्याणच्या अस्वच्छतेचा किंवा भिकाऱ्यांच्या उच्छादाचा, गुंडगिरीचा, हे जे सर्व प्रश्न समोर येतात, कुठंतरी रेल्वेचे अधिकारी या रेल्वेला, मुंबई उपनगरीय सेवेला फक्त आणि फक्त पैसा उत्पन्न मिळवण्याचं साधन, त्या पलीकडे त्यासाठी स्वतःची काही कर्तव्य भावनेतून काही करताना दिसत नाही। त्याबद्दल लोकसभेत तुम्ही खासदार होऊन आवाज उठवणार का? कुठंतरी धारेवर धरण्याची वेळ आलेली आहे। धारेवर आता त्याच दिवशीचा तुम्हाला मी जो प्रसंग सांगितला ना मटका पार्लरचा, त्या दिवशी आम्ही तिथे उभं राहून तो जो मटका पार्लर आहे तो सील केला, रेल्वे प्रशासनाला उभं केलं, पोलिसांना उभं केलं आणि सगळ्यांना मी सांगितलं की आपण सगळेजण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहात, आपण जर याच्यावरती कारवाई केली नाही तर तुमच्यावरती कारवाई करण्याची वेळ येईल। जर हे प्रत्येकाने जर असं केलं आणि प्रत्येक प्रशासन अधिकारी जो आहे त्याच्यावर त्यांनी तो जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी करत नाही स्वतःहून, आज आम्हीचं लोकप्रतिनिधी म्हणून तिथे सील करणं आणि त्या गोष्टी करणं ह्या कोणी केलं पाहिजे? ह्या प्रशासनाने केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, हे अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। आणि त्याचबरोबर अस्वच्छतेचा जो विषय आहे तो अस्वच्छतेचा विषय मगाशी मी सांगितलं की लोकांनीही तेवढ्याच त्याच्यामध्ये सहभाग दिला पाहिजे। की कल्याणमध्ये जी घंटा गाडी जो काय तुम्ही उपक्रम चालू केलेला आहे, त्या घंटा गाड्या केव्हा येतात आणि केव्हा जातात हे लोकांना कळतच नाही, त्यामुळे लोक असेच रस्त्यावरती कुठेही कचरा फेकून देतात आणि त्यामुळे कचऱ्याची समस्या कल्याणमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आज आपण जर पाहिलं तर एक अंबरनाथ शहराचं तुम्हाला उदाहरण देतो की अंबरनाथ नगरपालिकेला आज स्वच्छ शहर आणि त्यांचा जो CEO होते त्यांना एक अवॉर्ड मिळाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। तर हा का मिळाला? कारण की आम्ही झिरो गार्बेज तिथे यंत्रणा राबवली की जिथे लोक कचरा टाकत होती तिथे ह्या घंटागाड्यांच्या माध्यमाने लोकांना आम्ही अलर्ट केलं की ही घंटागाडी बाबा या वेळेस येणार आहे, आणि जिथे कचरा लोक टाकत होती तिथे आम्ही त्या घंटागाड्यांना उभं केलं आणि दिवसातून 2 वेळा ते कचरा उचलण्यासाठी प्रोसिजर सुरू केलं। आज आपण अंबरनाथमध्ये पाहिलं तर आपल्याला कुठेही कचरा दिसणार नाही। त्याचाच आज कल्याण डोंबिवली शहर हे खूप मोठं आहे, लोकांना अवेअर करण्याच्या गोष्टी आमच्या सुरू आहेत, तर लोकांनीही त्याच्यामध्ये आज कचरा गाडी येत नाही म्हणजे काय कचरा कुठेही टाकणार असं नाही ना, आज लोकांनीही त्याच्यावर लोकांची सहभाग अपेक्षित असतो। सहभाग मला असं अपेक्षित आहे। वाटतं एक तरुण खासदार जो थेट लोकसभेत गेला, निवडून लोकांनी दिल्यानंतर त्या खासदाराची ही जी अपेक्षा आहे ती पण खूप महत्त्वाची आहे, कारण अनेक वेळा
एक तरुणांमध्ये संवेदनशीलता असते, त्यामुळे ते थेट हे अभिव्यक्त होऊ शकतात. कारण नाहीतर राजकारणात अनेकदा एक लोकानुनयाचं एक धोरण दिसतं की सर्व कसं सरकारने करावं, प्रशासनानं करावं. मात्र इथं श्रीकांत शिंदे जे एक वेगळंपण त्यांच्या खासदारकीचं असं आहे की ते शिवाराचंही प्रतिनिधित्व करतात आणि त्याचबरोबर शहरांचं सुद्धा. त्यामुळे दोन्ही शहरातील किंवा शिवारातील दोन्ही क्षेत्रातील लोकांविषयी ते तळमळीने सांगतो. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की लोकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. मला असं वाटतं की तेही जबाबदारी पार पाडतील. जसे त्यांनी शब्द दिले आहेत ते सर्वांनीच आपल्याकडे पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. तसंच आपणही कुठेतरी आपली जबाबदारी पार पाडूया. न्यूजरूममध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.